प्रश्न जय भीम जय भीम. जय भीम. तर मला काही स्टेप्स सांगा की ज्याच्याने तुम्ही ते अचीव करू शकाल, तसं होऊ शकाल. ऍक्च्युली ते मला माहिती नाही म्हणून मी इकडे आलेलो आहे. काय गायडन्स देणार आहे तुम्ही? व्हेरी गुड. हेही बरोबर आहे. ठीक आहे, ॲक्सेप्टेबल. नेक्स्ट. मार्गदर्शनासाठी आलो. तुम्ही ते साईडला ठेव, पुन्हा रिपीट होईल तुम्हाला. तर आता मला ना पूर्ण चिठ्ठ्या ओपन करायच्या बेटा, फटाफट. अजून नेक्स्ट व्हॉलेंटियर तूच घे ना, तिथनंच काढ, तूच ओपन कर किंवा. राहुल एस गायकवाड एज 66 हां डबल छक्के. हां असं बोलू नका हो. मला मला विमान प्रवास करायचा आहे येस. देशांतर्गत. देशांतर्गत. हां बोलू 66. हां तुमच्या हां त्यांचा पण प्रश्न सेम असणार आहे. पण कसं किती- करणार? हां त्याचं काय आता यादव जो मी प्रश्न इथं लिहिला होता, हम्म. खरं तर त्या प्रश्नाबद्दलच लिहितोय. मी 37 वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम केलं. तर त्या अवधीमध्ये मला विमानात सुद्धा बसायला मिळालेलं नाही. अजूनपर्यंत. अजूनपर्यंत तरी बसायला मिळालं नाही मला. आणि खरं तर तीच इच्छा आहे माझी, आणि ती कशी पूर्ण करावी मी माझी इच्छा. आणि त्यासाठी मला कुठला एक व्यवसाय जर करता आला तर तो मी इथं शिकून जाणार आहे आणि मग विमानाने प्रवास व्हेरी करणार गुड. कोर्स नेक्स्ट. तूच ओपन कर आणि तूच बोल. तुझं आणि- आणि याचा, हां. तुमचं म्हणजे वेळ वाचेल आपला. प्रशांत निकल निकम. प्रशांत निकम आहे का? हां वाचून घेते, नाही आहेत पण वाच. त्यांचं काय ड्रीम होतं? अमेरिकात फिरणे. अमेरिका फिरायला. निकम साहेब नाही आहेत, ते गेलेले, पण त्यांना अमेरिका फिरायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. नाव आणि शिप्रा घे बरं तो. हे येतात हां केदारे साहेब येतात वाचायला. सो कदम सर आहे आणि ही वॉन्ट्स टू बिकम अँड ऑन्टरप्रेन्योर. एंटरप्रेनर. व्हेरी गुड. सो तुम्ही share सेम करा. क्वेश्चन असा आहे की तुम्हाला बनायचं आहे, पण तुमच्याकडे काय प्लॅन आहे, काय आहे का? Yes, येस. I have worked in Indian Navy as an auditor for 30 years. ओके. Not a long service, but 30 years I have worked in Indian Navy. So before that, before joining the Indian Navy, I was actually entrepreneur. I was taking a contract of engineering and ship repair jobs. हो व्हेरी गुड. I think 3-4 years I done that job, and after that I joined government service as usual, and then I closed on it. So after that, now I have retired since 2 years. In 24 I have retired. So now I have started that work. I got my card with me. I can provide you. येस व्हेरी गुड. This is my card. Anybody can see this. थँक्यू. My son, माझा मुलगा एक मेकॅनिकल इंजिनियर पण आहे, दुसरा मुलगा IT इंजिनियर आहे, आणि मी तसा त्या फील्डमधला नाही आहे, पण ही कामं मी केली आहेत. शिप रिपेअरची वगैरे कामं केली आहेत. माझ्याकडे लायसन वगैरे होतं, आणि यापुढेही मला आता ते चालू करायचं आहे. त्याप्रमाणे मी माझी कंपनी इस्टॅब्लिश केली आहे, पण अजून तरी मला टेक ऑफ मिळालेला नाही. ओके. तर मी या ठिकाणी आलो आहे तर त्यासाठी की एनीबडी कोणी असेल इथे जो त्या एकमेकांना. फील्डचा, तर त्याने एक सामाजिक भाऊ म्हणून एक सपोर्ट करावा ही अपेक्षा ठेवून मी इथे आलो आहे. तर बघा, सरांकडे गोल पण आहे आणि त्याची पाथ पण रेडी आहे. बरोबर. नेक्स्ट. आराध्य वर्तन. आराध्य. हां. I want to become a astronaut. वा I want to do a world tour. वा वा व्हेरी गुड. हाऊ विल यू बिकम अस्ट्रोनॉट? कारण हा सगळ्यांना प्रश्न आहे. How will you आपल्याला become जायचं आहे अमेरिकेला किंवा चंद्रावरती जायचं आहे, पण तो प्लॅन आहे का आपल्याकडे? What is the definition to be astronaut? How will you become?
You need to go for astrophysics. कितवीला जातोस? कितवीला आहे? Pachwila, then Very good. if you're going for preparation for astronaut, then you should be very keen in your field. Na? Which field you are going to select? त्यासाठीच आपण आज इथे जमलेलो त्याला आहे. पण माहिती नाही. Yes. Astronaut बनायचं बनायचं आहे, हे एक मोठं आहे. achievement. त्याला Yes. we will From help this you age you provide have to guidance. Yes. What is needed to become astronaut. तुला काही गरज पडली तर आपले आहे साहेब आहेत सगळेजण आहेत. We will support you. पुढे बस Next. पुढे बस. ओके नेक्स्ट त्यांना बसवतो पुढे. सिद्धांत अचल कुल. मी इकडे ये. पुढे And salutation. to become mechanical engineer and you want to go to Maldives. Very, very. काय तुला म्हणजे तू ठरवलं तर आहे पण काय तुझ्याकडे दिशा काय? मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या क्षेत्रात काम करायचं? नाही मेकॅनिकलचं बरेच आहे. साहेब त्याला नाही एवढं माहिती. आहे माहिती डीप त्यांना फक्त पाथ विचारायचं की कसं जाणार त्याला तुला माहिती आहे त्यानंतर PCM करेल येस व्हेरी गुड त्याच्यानंतर मग JEE आणि NEET ची एक्झाम करायची. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघ मेकॅनिकल इंजिनिअर सगळीकडे लागतं, न्यूक्लिअरमध्ये लागतं, रेल्वेमध्ये लागतं, सगळ्या याला एवढा पाथ माहिती आहे हे भरपूर झालं की काय करावं लागतं. रस्ता माहिती आहे म्हणजे तो मिल जाएगी. मोठी गोष्ट आहे. त्या लोकांनी ड्रीम पण इतकं सुंदर केलंय. कोणी ॲस्ट्रोनॉट, कोणी मेकॅनिकल इंजिनियर आणि त्याला माहिती पण आहे की नीट आणि JEE मग ते आता त्याला माहिती आहे. ते आत्तापासून माहीतच नाही गरजेचं. गरजेचं आहे. हे खूप असं थॉटफुल आहे आणि ह्या सगळ्यांसाठी बच्चा पार्टीसाठी आपण एक टाळ्या वाजवायला हवे. अँड दॅट इज वॉट आर फ्युचर जनरेशन होल्ड्स. आता नवीन जे We मुलं are आहेत, here to support them. नाही नवीन मुलं आले त्यांना पण स्टँडीज मध्ये येऊन बोलू. अजून येऊ दे. येतात, लोकं येतात. कारण आपला तो फक्त 6 ते 7चा टायमिंग होता ब्रेनस्टॉर्मिंग. त्यानंतर सरांना आपण बोलवलंय त्यांचं मार्गदर्शन मिळतील. या, इथं ते थांबा तुम्ही. नाही असं बसलं हा. तर इथून व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर व्यवसाय टुरिझम मध्ये आवडते. टुरिझम व्यवसाय करायचा बरोबर ना. इतर व्यवसाय करण्याजोगा असेल तर तोही करेल. काय सर तुमच्याकडे योजना जय भीम थोडक्यात. मी तसा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत होतो अरे या इकडे मी खुर्ची आणि ठेवली. 16ला रिटायर झालो. त्याच्या अगोदर मी प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी हे शिक्षण बघत होतो. प्रोटोकॉलमध्ये आमच्याकडे विविध VIP लोक यायचे आणि मग तो तिकडून आला तिकडून आला अशी सगळी माहिती मिळायची. 1-2 जणांबरोबर जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून फिरण्याची एक चांगली आवड निर्माण झाली. मग मी भरपूर फिरलो म्हणजे जवळजवळ आता एखादा भाग जर सोडला तर सगळा भारत मी फिरून आलेलो आहे. तर याच्यामध्ये हे झालं भारतापुरतं. पण भारतामध्ये इतकी चांगली प्रेक्षणीय स्थळं आहेत की ते अजून आपण पाहिलेले नाही कोण. आणि बाहेरसुद्धा जावंसं असं वाटतं. तर 1-2 मी वेळाला शासनाच्या जाहिराती वगैरे पाहिल्या होत्या परंतु तिकडे दुर्लक्ष झालं जरा. तर आता काहीतरी आपल्या हातातून काम व्हावं म्हणून आपण इथलं हे जे काही बिहाराचं काम होतं आम्ही सगळे बिझी होतो. याच्यानंतर जर जमलं जर तुमच्याकडून सरांकडून काही मार्गदर्शन मिळालं किंवा आणखी कुठून काही शासनाकडून काही मिळालं तर त्याच्यामध्ये मला रुची आहे. आणि आजचा जो विषय आहे फिशरी सायन्स त्या विषयामध्ये सुद्धा जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सौरभ पाटील. I want to become a IPS. सांग दादा तुझ्याकडे काय रोड मॅप आहे? 12वी नंतर मी ग्रॅज्युएशन करणार. मग मी UPSCची एक्झाम करणार. तर तिकडे 3 स्टेप्स असतात. पहिला प्रिलिम्स, मग मेन एक्झामिनेशन, मग असतं इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्सला क्रॅक करून एक्झामिनेशनला पण मेन्स एक्झामिनेशनला पण क्रॅक करून मी इंटरव्ह्यूला जाईल आणि तिकडून IPS होईल. म्हणजे तुला आताच तयारी करावं लागेल. तयारी केव्हापासून करायची? आणि हा जो आता मुलगा बोलला तो पेदर पाटील साहेबांचा मुलगा आहे बरं का. अच्छा हो का बरं झालं तुम्ही नेक्स्ट. CM खरे साहेब. माय ड्रीम इज टू बिकम अ बिझनेसमॅन इन एनी फील्ड. व्हेरी गुड.
जय भीम. ॲक्च्युली मी गव्हर्नमेंट जॉब नंतर रिटायर्ड झालो आहे. माझा ॲक्च्युअल फील्ड होतो फायर अँड सेफ्टी. पण अप टू रिटायरमेंट अँड आफ्टर रिटायरमेंट असं काहीच ड्रीम नव्हतं. पण आता घरी बसून असं वाटायला लागलं काहीतरी करायला पाहिजे. तर अजून माझ्या डोक्यात काहीच नाही येत तसं. पण तुमची ॲड बघितली टीचरिंगची, तर म्हटलं याच्यातनं काही प्रोत्साहन किंवा काय मिळेल, शिकायला मिळेल, तर आपण त्यात प्रयत्न करू. त्या हेतून मी आलो. Our next participant is Mr. Pramod Gazbiye. त्यांनी दिले आय वॉन्ट टू एक्सपेंड माय बिझनेस. जय भीम सर्वांना. जय भीम. मी प्रमोद गजबिये, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर. यश इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर ही माझी कंपनी आहे. गेली 25 वर्षे आम्ही मटेरियल सप्लाय आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियलमध्ये आमची वर्क असते. 25 वर्षामध्ये आम्ही खूप सारी कामं केली. करोडचं टर्नओव्हर आहे, कंपनीचं नाव आहे आणि कंपनी ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करेल यासाठी आमचे प्रयत्न चालले. तेव्हा कंपनी एक्सपॉन्ड करण्याचं माझं ड्रीम आहे, त्यासाठी आमचे प्रयत्न चालले. नेक्स्ट नेम इज मिलिंद कांबळे. त्यांनी काय हॉबी ते सांगितलंच नाही, म्हणजे काय सांगितलं नाही, भरपूर दिलेले. ॲट प्रेझेंट वर्किंग स्टेटस, वर्किंग प्रोफेशनल, जनरल इन्शुरन्स, इंटरेस्ट टू बी एन एंटरप्रेन्योर इन सर्व्हिस सेक्टर. हॉबी टू हॅव फॉरेन टूर, टू एस्टॅब्लिश हिम ॲज अन एंटरप्रेन्योर. म्हणजे मुलासाठी पण बोललेलं आहे, तर त्याला पण मी एंटरप्रेन्योरच बनवणार आहे, बिझनेसमॅन. चाइल्ड एज्युकेशन इज स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. याबद्दल तुम्ही खूप मार्गदर्शन करू शकता. तुम्ही पुढे येऊन जर असं मार्गदर्शन करा. ते काय ड्रीम्स आहे तुमचे? सर्वांना जय भीम. मला साधारणतः 20-22 वर्षाचा अनुभव आहे सेवा क्षेत्रात आणि इन्शुरन्स क्षेत्रात. इन्शुरन्स क्षेत्रात मला 13 वर्षाचा अनुभव आहे जनरल इन्शुरन्समध्ये. आणि मी सॅमसंगमध्ये सर्व्हिसला होतो. बेसिकली माझा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि मी सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम केलं, नंतर टीम लीडर म्हणून काम केलं. राष्ट्रीय स्तरावर सेवा पण दिलेल्या आहेत मी. नॅशनल लेवलला मी प्रोग्राम मॅनेजर पण म्हणून काम केलेलं आहे. आणि साधारणतः माझ्याकडे 45 राज्य 45 लोकेशन्सवर मी सेवा दिलेली आहे. आणि आता इन्शुरन्समध्ये मी राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. आणि मला बेसिकली इंटरेस्ट माझा सिव्हिलमध्ये आहे, सिव्हिल प्रॉपर्टीमध्ये आहे. त्याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी आहेत अजूनपर्यंत लोकांपर्यंत आलेल्या नाहीत, सिव्हिलच्या प्रॉपर्टीच्या इन्शुरन्समध्ये कसं इन्व्हॉल्व व्हायचं, त्याच्यामध्ये सगळी फक्त मारवाडी आणि गुजराती लोक एस्टॅब्लिश झालेली आहे. मराठी माणूस खूप कमी आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रोकरी खूप मोठी आहे. प्लस मरीनमध्ये पण सेवा क्षेत्रामध्ये ब्रोकर एजंटमध्ये पण खूप पैसा आहे, प्रचंड पैसा आहे. खूप एलिट क्लास आहे तो. तर त्याच्यामध्ये मला विचार करायचा आहे. आणि मुलाला एक चांगल्या पद्धतीचं कुठल्याही क्षेत्रात मार्गदर्शन मिळालं, जसं एंटरप्रिनरशिपमध्ये स्टार्टअप करण्यासाठी, सेवा क्षेत्रामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्याकडून आपल्याला मार्गदर्शन हवं आहे, असं उद्देश आहे. आणि फॉरेन टूर अशाला करायचा आहे की मार्केट जाणून घ्यायचं की एशिया, युरोप आणि आफ्रिकन मार्केट याच्यामध्ये काय एक्झॅक्टली रिक्वायरमेंट आहे, आपण कुठे कुठे सेवा एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या क्षेत्रात किंवा सेवाच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि आपण एक्सपांड करू शकतो किंवा आपण रोजगार निर्मिती करू शकतो. त्या उद्देशाने आपल्या कम्युनिटीला आपण एस्टॅब्लिश करून आपला एक मोठा हब उभा करू शकतो, अशा उद्देशाने मी बघत आहे. त्याच्यामुळे आपणच निर्मिती करतो आणि आपणच रोजगार देतो आणि आपल्या लोकांना सर्वाईव्ह करतो, अशा गोष्टीने आपण मी उद्देश पाहत आहे. प्रशांत पी करकटे. त्याचं ड्रीम आहे वर्ल्ड टूर फॅमिली. ओके, माझं छोटंसं ड्रीम आहे, जास्त मोठं नाही, की जसं रगडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांना पण वर्ल्ड टूर करायची इच्छा आहे. तर माझ्यासाठी सध्या आता बिझनेस पार्टनर मला इकडेच भेटलेलं आहे. जर समजा आपल्याला काही एकत्र काम करता आलं तर नक्कीच आपण करू. पण माझं ड्रीम हेच असेल की मला पहिल्यापासूनच इच्छा आहे की आपल्याला वर्ल्ड टूर करायची आपल्या मित्रांबरोबर आणि आपल्या फॅमिलीबरोबर. पण तो सगळ्या बेस माझ्या फायनान्शियल गोष्टींवरती बरोबर मी स्वतः स्पॉन्सर करायच्या गोष्टीवरती, तर त्या गोष्टीवरती माझं वर्कआउट सुरू आहे. थँक्यू. शेवटचे 2-3 आहेत, आपण फिनिश करूया. चैताली पाटील. वॉन्ट टू गो टू जर्मनी.
डेफिनेटली तुमच्याकडे काय रोडमॅप आहे? रोडमॅप हाच आहे की लँग्वेजेस शिकायचे असतात, जर्मन लँग्वेज शिकायचे असतात आणि गायडन्स जे असतं ते घ्यायचं असतं. थँक्यू. तर आपण इथे शीतलच्या ओळखीचे जर्मन लँग्वेज शिकवणारे आहेत. प्रयत्न चालू आहे, संस्था चालू करायचा. Kashyap Lombe. I want to become automobile engineer. I want to go to Germany and become designer car. कश्यप राजू लोंढे. मी आता सध्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करतो डिप्लोमामध्ये आणि मला बाकीचे स्टडी करण्यासाठी जर्मनीला जायचं आहे आणि तिथे जाऊन कार डिझायनर, ट्युनर वगैरे रेसिंग जॉईन करायचं. आणि ॲक्च्युली माझा ड्रीम होता की मला एक ट्रॅक रेसर म्हणजे बाईक रेसर बनायचं होतं. पण मी एक म्हणजे प्रयत्न करतो की डिझायनिंग आणि अजून काय ॲडव्हान्स लेवलवर इंजिन आपण बनवू शकतो. ॲक्च्युलीमध्ये तर मी इलेक्ट्रिक कार्सला खूप हेट करतो, खूप म्हणजे खूप बिलकुलही आवडत नाही इलेक्ट्रिक कार. पण आय लव्ह इंजिन. इलेक्ट्रिक कार काय नाही नाही इलेक्ट्रिक कार बिलकुल फील नाही ना त्याच्यात, जो फील इंजिनमध्ये असतो ना, जो कॉम्प्रेशन जे फायरिंग वगैरे होते ना इंजिनची, त्यातून जो फील येतो ना गाडी चालवायला, तो इलेक्ट्रिक कार्समध्ये नाही. पण तुझ्याकडे काय रोडमॅप आहे? जर्मनीला जायसाठी काही रोडमॅप बनवलं ते? एअरवेज जावं लागणार एरोप्लेन. नाही. प्लॅनिंग काय? जर्मनीला जायसाठी काय म्हणजे अच्छा. स्टेप्स फॉलो काय Follow त्याच्यावरती आता study? आपण याला डिग्रीला ॲडमिशन घेणार तेव्हा बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी दिलं आहे स्कॉलरशिप, तर आपल्या लोकांसाठी खूप स्कॉलरशिप आहेत मग अवेलेबल. degree कशाला स्कॉलरशिप थ्रू जायचं तिथे जाऊन पुढचं ऑटोमोबाईल कार डिझाईन्स कसे होतात, कसं घडते कार पूर्ण. ऑटोमोबाईल Next. का डिग्री कुठून करताय? डिग्री आता करायची, आता हे दिलं मी डिप्लोमा. वर्ल्ड क्लास कॉलेज शोधा लागेल. जर्मन वर्ल्ड नंबर 1. सर ते आपण नंतर घेऊ सेशन. आपण ही ऍक्टिव्हिटी घ्यायमागचा एक उद्देश होता, तो फक्त आपल्याला साध्य करायचा. कन्क्लुजन काढूया है ना. जपान आणि जर्मनी. थँक्यू. Next is Dr. Achal Kurz. Become a businessman, visit Germany, London, France, and become company director. Wow, very good. सर्वांना जय हिंद. मागल्या 20 वर्षापासून मी क्लिनिकल रिसर्च फील्डमध्ये आहे. मी BMS डॉक्टर आहे. मास्टर्स इन क्लिनिकल रिसर्च फ्रॉम क्रॅम्प युनिव्हर्सिटी UK केलं आहे आणि मागल्या 20 वर्षापासून क्लिनिकल रिसर्च फील्डमध्ये आहे. नवीन मेडिसिन जे काही मार्केटमध्ये येतात, मेडिसिन झाले, मेडिकल डिव्हाइस झाले, वॅक्सिन झाले, त्याच्यावर मी आणि माझी टीम काम करते. मी ॲज अन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. सध्या लास्ट माझं डेंग्यू वॅक्सिनवर काम चालू होतं आणि सध्या आता ऑन्कोलॉजी आणि मेडिकल डिव्हाइसेसवर काम चालू आहे. मी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडनं इंडिपेंडंट डायरेक्टर पण आहे, सर्टिफाईड इंडिपेंडंट डायरेक्टर. आणि इन फ्युचरमध्ये मी ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट नॉर्म्सप्रमाणे 70% जे काही डायरेक्टर लेवलवर टीम असते त्यांच्यामध्ये 30% जरी इंडिपेंडंट डायरेक्टर असणं कंपल्सरी आहे, जे BSc आणि NSCवर लिस्टेड कंपन्या असतात त्यांच्यामध्ये. तर मी त्या उद्देशाने पण मी वर्कआउट करतो. तो ओव्हरऑल कसं आहे माझं. Nikhil Raju Lumbe. Keyboard artist. Dream is keyboard artist. Become मला एक असं ड्रीम आहे की मी प्रोफेशनल कीबोर्ड आर्टिस्ट बनेल. जोरात बोल बेटा. आता माईक काढता येईल आपल्याला. म्युझिक कंपोजर. मगाशी कमी होती म्हणून आपण माईक वापरला नाही, आता वापर. फाईन आर्ट्समध्ये मग तुझ्याकडे काय रोडमॅप आहे? तुझं करिअर डिसाईड केलं आहे की तुला कीबोर्ड आर्टिस्ट बनायचं आहे, तर काय डायरेक्शन क्लासेस लावलेले आहेत? काय लावे क्लासेसच्या थ्रू जाणार. ओके. स्पेशलायझेशन कॉलेज पण आहे. हो, कॉलेज 12 पास झालं. चिठ्ठ्या जवळजवळ संपल्या असतील ना? पाटील साहेब, चिठ्ठ्या जवळजवळ संपल्या. नवीन आले ते. नवीन आले त्यांचा त्यांना डायरेक्टच बोलवा. डायरेक्ट नाही, ॲक्च्युली ही जी ॲक्टिव्हिटी होती स्टुडंटसाठी होती, लहान मुलांसाठी होती, पण आपण सगळ्यांना कमी होते लोक म्हणून आपण सर्वांना इन्व्हॉल्व करून घेतलं. हां, आपण लहान पोरांकडनंच ही ॲक्टिव्हिटी करून घेतली. मला क्रिमिनल लॉयर बनायचं आहे. आता मी 10वी पास झाली आहे. 10th झालं आहे माझं आणि मी आता सध्या कॉलेजला ॲडमिशन बघते अजून.
आणि पुढे जाऊन कॉमर्स करून मग मी लॉ चूज करणार आणि क्रिमिनल लॉयर माझं पूर्ण कम्प्लीट करणार. व्हेरी गुड. झाले ना? सो आता आपण ही ॲक्टिव्हिटी जी केली आपण प्रत्येकाला विचारलं की त्यांचे काय फ्युचर गोल्स आहेत, त्यांचे काही ड्रीम्स आहेत आणि प्रत्येकाकडे काही ना काही आहे जे त्यांनी आधी नसेल केलं पण आता त्यांनी विचार केला आहे. तर मग फक्त विचार न करून चालत नाही. आपण ते आधी पेजवर मांडलं, मग आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागलो. आपण इथे जेव्हा उभे होतो तेव्हा आपल्याला लोकांकडनं पण काही काही इनपुट्स मिळाले. तुम्ही तुमच्या साईडने 1-2 गोष्टी सांगत होते. तर असं आपण बघूयात आपल्याकडे जे आजचे गेस्ट आहेत ते ऑब्वियसली आपल्याला त्यांचे इन्साईट शेअर करतील आणि ह्या निमित्ताने मी आधी त्यांना इंट्रोड्यूस करेन. आपल्याकडे डॉक्टर विवेक वर्तक सर आहेत. ही हॅज completed his PhD in biotechnology. He has over 24 years of experience in SPD and he is here to share his insights in this ever-growing field. Along with him we have Dr. Shashikant Meshram and he has also completed his PhD in aquaculture. Currently he is working in the research organization and I'm not able to pronounce the name, but definitely he is in an acknowledged institution. And with this, I would like them to proceed with the event. So, ह्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या ऑडियन्सपैकी कोणाला तरी बोलवेल. तर मग आपण सुरुवात करूया लहान सिद्धांत पोरांपासून. तर आचल, काय नाव आहे तुझं? सिद्धांत. विवेक सर प्लीज स्टेजवर या. चालू आहे ना? आणि मेश्राम सर ह्यांचं स्वागत करण्यासाठी मी दीदी आहे ना? येस रिद्धी फक्त 2 मिनिटं मला पाहिजे. जी ॲक्टिव्हिटी आपण घेतली होती ना त्याबद्दल मी थोडंसं एक्सप्लेन करतो की का आपण ती ॲक्टिव्हिटी घेतलेली. ॲक्टिव्हिटीचा हा एक मोटो होता की आपण प्लॅन भरपूर करतो. बरेचशे लोकांनी सांगितलं मला ॲस्ट्रोनॉट बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे. तर तो पाथ आपल्याला माहीत आहे का? सपोज निकम साहेबांनी लिहिलं होतं किंवा यांनी पण लिहिलं होतं की अमेरिका टूर करायचं आहे ना. तर जर सपोज सर तुम्हाला जर अमेरिका टूर करायचं असेल तर तुम्ही काय करणार? जस्ट जनरल क्वेश्चन आहे सगळ्यांना की काय कराल जर एखाद्या व्यक्तीला अमेरिकेला टूर करायचं आहे, तो व्यक्ती काय करेल, कसा जाईल? एनीबडी, कोणी सांगू शकतं? बरोबर आहे, पैसे पाहिजे. अजून बरोबर बरोबर. होतं काय बरेचदा होतं काय आपण प्लॅन करतो बऱ्याच गोष्टी, पण त्या मार्गाने कसं जायचं आहे हा मार्ग सांगण्यासाठी आपल्याला त्या एक्सपिरियन्स व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सपोज मला जर इथून दिल्लीला पण जायचं असेल किंवा समृद्धीने मला नागपूरला जायचं असेल तर मी जो व्यक्ती त्या डायरेक्शनने गेला आहे, नागपूरने गेला आहे, त्या व्यक्तीला जाऊन पर्सनली व्हिजिट करेल. बाई ट्रेनने जाणं योग्य आहे की काय? म्हणण्याचा हेतू हाच होता की पोरांना बनायचं भरपूर काही आहे, तर त्यांना मार्गदर्शन देणारा, रस्ता दाखवणारा जो एखादा एक्सपिरियन्स व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी भेटून त्यांनी तो पर्टिक्युलर मार्ग जर घेतला तर त्याचं डेस्टिनेशन जे आहे ते लवकर पूर्ण होईल, त्याला योग्य तो मार्ग कळेल. म्हणून आपण ही जी ॲक्टिव्हिटी केली त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी होती.
तर सांगण्याचा उद्देश तोच होता, जर एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचायचं असेल तर आपल्याला त्या डेस्टिनेशनचा पाथ बनवणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज तो वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनने जाणार तर तो डेस्टिनेशनला जो गॅप होईल तो वाढत जाणार. म्हणून पर्टिक्युलर जर एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर त्या व्यक्तीने पर्टिक्युलर एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करून तो मार्ग त्यांनी निवडावा. हे इथल्या जे पण विद्यार्थी आलेले आहेत त्यांना माझा गायडन्स आहे. जसं त्या सरांना जर्मनीला जायचं होतं, पण कसं जायचं आहे तो रूट मॅप बनवणं आत्तापासून सुरुवात केली तरच. जसं शरोला IPS अधिकारी बनायचं आहे तर त्यांनी आत्तापासून IPS अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांनी तो रोड मॅप आत्तापासून की मला सुरुवात कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, मला कुठल्या एंट्रन्स द्यायला लागणार आहे, कुठून अभ्यास काय करावं लागेल, तर आत्तापासून त्याची सुरुवात करणं हे गरजेचं आहे. हे या ॲक्टिव्हिटीमधनं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट आपण सरांचं तर मला वाटतं वर्तक सरांपासून आपण सुरुवात करूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया. तर वर्तक सरांचं पुन्हा एकदा इथे स्वागत आहे. जोरदार एकदा सरांचं स्वागत करूया कार्यक्रमात.